नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे फाइंड अँड रिप्लेस. नॉर्मली तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड माहिती असेल तर फाइंड रिप्लेस हे तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा ठीक आहे आपण याच्यामध्ये हे टॉपिक बघणारच आहोत, पण त्याचा आपण एक स्पेशल यूज पण बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे काम करताना. ओके, तर फाइंड अँड रिप्लेसमध्ये आपण गेलो. जर फाइंडची शॉर्टकट की बघितली आपण तर कंट्रोल एफ ही त्याची शॉर्टकट की आहे. कंट्रोल एफ दाबलं, फाइंडमध्ये आलो आपण. आता इथे आपल्याकडे एक डेटा आहे ज्याच्यामध्ये कंट्री वगैरे आहे, आणि मी इथे फाइंड वॉटमध्ये टाकलं इंडिया हा शब्द, आणि इथे गेलं फाइंड नेक्स्ट, त्याने इथे फाइंड केलं. आणि इथे फाइंड ऑल पण आहे. फाइंड ऑल केलं तर इथे कुठल्या रोमध्ये वगैरे आहे त्यांनी ते फाइंड करतो. एकाच सेलमध्ये इथे इंडिया हा शब्द आहे. ठीक आहे, इथे थोडीशी एक सेटिंग तुम्ही करू शकता. ॲक्च्युली ऑप्शन हा बंद असतो, आपल्याला तो ऑन करायला लागतो. हे ऑप्शनमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये इथे की आपल्याला जे शोधायचं आहे ते कुठे शोधायचं आहे, आपल्याला विदिन शीट शोधायचं आहे. ओके, किंवा पूर्ण वर्कबुकमध्ये शोधायचं आहे, म्हणजे सगळ्या शीट्समध्ये. सेकंड इथे आहे की आपल्याला अजून सर्च बाय कॉलम किंवा रो, आपल्याला रो थ्रू शोधायचं आहे की कॉलम थ्रू शोधायचं आहे. पण त्याच्यापेक्षा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथे की लुक इन, की जे आपल्याला नंबर टेक्स्ट जो शोधायचा आहे तो व्हॅल्यूमध्ये नॉर्मल शोधायचा आहे की फॉर्म्युलामध्ये शोधायचा आहे. समजा आपण एखादा नंबर दिला तर तो मला नॉर्मल नंबर म्हणून सर्च करायचा आहे, तर आपण याला व्हॅल्यू म्हणून करू. पण जर तो मला फॉर्म्युलामध्ये शोधायचा असेल तर आपण हे फॉर्म्युलामध्ये इथे करून सर्च करू शकतो. ओके, नॉर्मल आपण इथे व्हॅल्यूज ठेवणार. आपण जो नंबर दिला तो व्हॅल्यूमध्ये शोधणार. जसं आता आपण इथे इंडिया हा शब्द दिला आहे, तर हे फक्त फाइंड करण्यासाठी आहे. इथे ना रिप्लेस ऑप्शन आहे बघा. आपण काय करतो इथे की कुठला शब्द शोधायचा आहे तो इथे देतो फाइंड वॉटमध्ये, आणि त्याच्या जागी कुठला शब्द पाहिजे रिप्लेस विथ. आता समजा आपण दिलं भारत, तर इथे बघा इथे रिप्लेस ऑल आणि रिप्लेस असा ऑप्शन आहे. आपण आता इथे एकच शब्द आहे, जसा इंडिया हा एकच शब्द आहे, तर ओके रिप्लेसमध्ये होणारच आहे. पण जर तो शब्द खूप वेळा आला असेल आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो रिप्लेस झाला पाहिजे, तर आपण इथे रिप्लेस ऑल करणार. सिंगल करायचं असेल तर रिप्लेस, आणि ऑल टाइम करायचं असेल तर इथे रिप्लेस ऑल आपण करणार. आणि इथे फाइंडचे पण ऑप्शन आहेच आहे. आपण आता याला रिप्लेस करूया बघा, रिप्लेस ऑल करतो मी. इथे एकामध्ये इथे दाखवते खाली की आप किती रिप्लेस केले, आणि तुम्ही इथे बघू शकता इंडियाची इथे भारत हा शब्द आला आहे. परत आपण याला रिव्हर्स करूया. तर मी इथे फाइंड वॉटमध्ये देणार भारत, आणि रिप्लेस विथ मध्ये देणार आपण इथे इंडिया. रिप्लेस ऑल खूप मस्त ऑप्शन आहे, इझी आहे शिकण्यासाठी. फाइंड आणि रिप्लेस. पण याच्यात पुढचं ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो, गो टू मध्ये आपण काय करतो तिथे सेलचा रेफरन्स देतो. आपण टाकलं D4 या सेलमध्ये जाणार बरोबर, परफेक्ट. तर हे गो टू असं वापरता येतं. पण इथे मेन टॉपिक आहे हा गो टू स्पेशल. मित्रांनो समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे गो टू स्पेशल. याच्यामध्ये खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर इथे काही आपण ना एक सिच्युएशन बनूया. मी इथे काय करतो ना, एक रिकाम्या रो इन्सर्ट करतो. इथे मी अशी रो इन्सर्ट केली, आणि ह्या गो टू स्पेशलमध्ये ऑप्शन आहे ब्लँक सेल, ब्लँक, आणि ओके. तर बघा मित्रांनो त्यांनी काय केलं, जिथे जिथे रिकाम्या रो आहेत ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट केलं. आणि आपण एक शॉर्टकट की शिकलो होतो रो डिलीट करण्यासाठी, जर ती केली शिफ्ट सेल अप, तर ज्या खालच्या सेल आहेत त्या ऑटोमॅटिकली त्या सेलला, त्या रोला त्यांनी फिल केलं. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेव्हा भरपूर डेटा असतो, खूप मोठा डेटा असतो, आणि तुम्ही मॅन्युअली एक एक रो शोधू शकत नाही डिलीट करण्यासाठी, त्यावेळेला या गो टू स्पेशलमध्ये जाऊन रिकामे सेल, ब्लँक रो तुम्ही सर्च करा आणि त्या डिलीट करा. तो डेटा एक होऊन जातो ऑटोमॅटिकली. आणि याची खूप गरज असते. आपण जर त्या ब्लँक रोज असतात त्या डिलीट नाही केल्या तर आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होतो. काही ग्राफ बनवताना किंवा कुठलाही डेटा प्रोसेसिंग करताना प्रॉब्लेम होऊ शकतो. गो टू स्पेशलमध्ये तुम्ही अजून इथे बघू शकता आपल्याला
कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय, फॉर्म्युला सोडून बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथे शोधू शकतो. आणि फॉर्म्युला म्हटलं तर फॉर्म्युला शोधणार. आता मला समजा कॉन्स्टंट शोधायचं आहे आणि कॉन्स्टंटमध्ये मला इथे टेक्स्ट शोधायचं आहे. ओके, है ना. म्हणजे आपण नंबर दिले असते तर त्यांनी नंबर शोधले असते, टेक्स्ट दिला म्हणून टेक्स्ट शोधला. पण मग मला हे आपल्याला फॉर्म्युलामध्ये शोधायचं असेल तर सेम करणार. आपण फॉर्म्युलाला क्लिक करणार आणि याच्यामध्ये टेक्स्ट करणार किंवा नंबर. आता ॲक्च्युली आपल्या याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला नाही आहे, तर आपण ह्याप्रमाणे हे गो टू स्पेशल वापरू शकतो. याच्यामध्ये बाकी पण ऑप्शन्स आहेत, ऑब्जेक्ट्स किंवा इथे प्रेसिडेन्सी वगैरे हे आहेत काही ऑप्शन्स एक्स्ट्रा, त्याची आपण प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. कमेंट आपण शोधू शकतो. ओके, तर तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकतात. फाइंड, रिप्लेस, गो टू आणि गो टू स्पेशल. ओके, डेटा मॅनेज करताना याचा आपल्याला खूप जास्त यूज होतो. ओके, तर आपण प्रॅक्टिस करा आणि आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.